सभी को नमस्कार। मेरा नाम संजय कुमार गणपति राठौड़, सरकारी हाई स्कूल बाचनहट्टी, मागड़ी तहसील, रामनगर जिला से आया हूँ। सभी को इस ई पाठशाला में स्वागत करते हुए तो बच्चों, सबसे पहले मैं आपको एक क्रियाकलाप द्वारा हम इस क्लास को प्रारंभ करेंगे। तो देखिए, यहाँ पर क्रियाकलाप दिया जा रहा है। बच्चों, आप अपना नोटबुक निकालिए और लिख लीजिए इसे। हिंदुओं का पवित्र धर्म ग्रंथ कौन सा है? बताइए। हाँ, सही कहा आपने, रामायण और महाभारत। समझ गए ना आप? अब अगला क्रियाकलाप देखेंगे। देखिए, यहाँ पर कुछ नाम दिया गया है और उन नामों को आप क्या करना चाहिए, यहाँ पर महाभारत और रामायण के कुछ पात्र पर यहाँ पर है। आप लोग इसे जो चुन कर वहाँ लिखना। जो पात्र महाभारत के आते हैं महाभारत में लिखना है, जो रामायण के हैं रामायण में लिखना चाहिए। तो देखिए, आप अपना नोटबुक लीजिए, आप लिखते जाइए। पहला देखेंगे धृतराष्ट्र। यह धृतराष्ट्र महाभारत में आता है या रामायण में आता है? हाँ बताइए। हाँ, अच्छा, सही पहचाना आप लोगों ने। तो धृतराष्ट्र महाभारत का पात्र है। तो देखिए, आगे एक दशरथ है। दशरथ महाभारत या रामायण? हाँ, सही कहा, दशरथ रामायण में आते हैं। तो पांडुराज, हाँ, पांडुराज महाभारत का पात्र है। और राम देखिए, हाँ, शाबाश बच्चों, आपने सही बताया, रामायण में राम आते हैं। और अगला है धर्मराज। अच्छा, धर्मराज महाभारत का एक पात्र है। उसके बाद दुर्योधन बताइए। हाँ, दुर्योधन भी एक महाभारत के एक पात्र है। और आगे है लक्ष्मण। हाँ, लक्ष्मण रामायण में आते हैं। भीम, हाँ, अच्छा, भीम महाभारत में आते हैं। सुमित्रा रामायण में। भरत रामायण में। अर्जुन, हाँ, बताओ। हाँ, महाभारत में आते हैं, सही कहा आपने। उसी तरह सीता आप लोगों को तो पता है, सीता रामायण में आते हैं या महाभारत में? सीता तो रामायण के हैं। कुंती महाभारत। शकुनी महाभारत। कौशल्या, बताइए। कौशल्या, हाँ, रामायण। और भीष्म महाभारत। रावण रामायण। मंथरा रामायण। अच्छा बच्चों, आप लोगों ने महाभारत और रामायण के जो आने वाले पात्रों के बारे में आप क्रियाकलाप में भाग लिया है, आप अच्छी तरह से लिख लीजिए। याद रहना चाहिए कि महाभारत में जो पात्र आते हैं और रामायण में कौन सा है। आज जो हम आप लोगों को पाठ पढ़ाने जा रहा हूं, यहाँ एक एकांकी है, भीम और राक्षस। इस एकांकी का नाम क्या है? भीम और राक्षस। इस एकांकी के रचनाकार है विष्णु प्रभाकर जी। इस एकांकी के रचनाकार कौन है? विष्णु प्रभाकर जी। तो हम सबसे पहले विष्णु प्रभाकर जी की परिचय देख लेंगे। मಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಒಂದು ನಾಟಕ ಭೀಮ್ और राक्षस। ಈ भीम और राक्षस एकांकिಯನ್ನು बರೆದವರು यार? एकांकी ಅಂದ್ರೆ एक अंक के नाटक को हम क्या कहते हैं? एकांकी कहते हैं। तो इस एकांकी के रचनाकार है विष्णु प्रभाकर जी। इस एकांकी के रचनाकार कौन है? विष्णु प्रभाकर जी। तो देखिए, हम सबसे पहले विष्णु प्रभाकर जी का परिचय देख लेंगे। विष्णु प्रभाकर जी का जन्म सन 1912 को उत्तर प्रदेश के मीरापुर जिले के मुजफ्फरनगर में हुआ था। और विष्णु प्रभाकर जी के प्रकाश और परछाइयां, ऊंचा पर्वत, गहरा सागर, मां का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, मां बाप आदि, ये सब विष्णु प्रभाकर जी की एकांकी संग्रह है। और उनकी जीवनी है आवारा मसीहा। विष्णु प्रभाकर जी की जीवनी कौन सी है? आवारा मसीहा। और ಉಪನ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಾದಂಬರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳ। ಉಪನ್ಯಾಸ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಾದಂಬರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅವರು ಬರೆದಂತಹ ಕಾದಂಬರಿಗಳು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ,
ತಟಕೆ ಬಂಧನ ನಿಶಿಕಾಂತ ಸ್ವಪ್ನಮಯಿ ವ ದಾದಾಕಿ ಕಚಹರಿ. ಇದು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರ ಕಾದಂಬರಿಗಳು. ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ धरती अब भी घूम रही है मेरी प्रिय कहानियाँ संघर्ष के बाद आदि और अंत. तो देखिए बच्चों, अब तक हमने विष्णु प्रभाकर जी का जो एक परिचय देख लिया है. तो मैं आपको इस पाठ का आशय बताता हूँ. इस पाठ का आशय क्या है, इस एकांकी का आशय क्या है. यहाँ एक पौराणिक एकांकी है. भीम और राक्षस एक पौराणिक एकांकी है. भीम के द्वारा बकासुर का वध इस एकांकी का कथासार है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಇದೊಂದು ಪೌರಾಣಿಕವಾದಂಥ ಒಂದು ನಾಟಕ. ಇದು ಚಿಕ್ಕ ನಾಟಕ. ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವೇನು ನೋಡ್ಕೋತೀವಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಭೀಮನಿಂದ ಬಕಾಸುರನ ವಧೆಯಾಗಿರೋದು, ಭೀಮನಿಂದ ಬಕಾಸುರನ ಸತ್ತಿದ್ದನ್ನು ಇದು ನಾವು ನಾಟಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ. ಈ ಏಕಾಂಕಿಕ ಕಥಾಸಾರ, ಈ ಏಕಾಂಕಿಯ ಕಥಾಸಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ದಾನವತಾ ಪರ್ ಮಾನವತಾ ಕೈ ಜೀತ್. ಅಂದರೆ ದಾನವರಂದರೆ ರಾಕ್ಷಸರಿಂದ ಮಾನವರು ಗೆದ್ದಿದ್ದನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರ ಅಚ್ಚಾಯಿ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಬುರಾಯಿ ಕಿ ಹಾರ್. ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆತನ ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ಉಳಿತದೆ, ಕೆಟ್ಟದ್ದು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಸತ್ತೋಗ್ತದೆ, ಕೆಟ್ಟದ್ದು ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಏಕಾಂಕಿಯ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳ್ತದೆ. ಮೈ ಇಸಿ ವಕ್ತ್ ಪರ್ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಜಿ ಕಿ ಏಕ ವಾಣಿ ಕಹನಾ ಚಾಹತಾ ಹೂಂ. ನಾನು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸರವರು ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದೆ. ಭೂರಾಜೋ ದೇಕನ ಚಲಾ ಭೂರಾನ ಮಿಲಿಯಾ ಕೊಯ್, ಭೂರಾಜೋ ದೇಕನ ಚಲಾ ಭೂರಾನ ಮಿಲಿಯಾ ಕೊಯ್, ದಿಲ್ ಖೋಜ ಅಪನಾ ಮುಜ್ಸಾ ಭೂರಾನ ಕೊಯ್. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಹೋದೆ, ಅಂದರೆ ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಹೋದೆ, ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನನಗೆ ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಸಿಗ್ದಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ದಿಲ್ ಖೋಜ ಅಪನಾ, ನನ್ನ ಹೃದಯವನ್ನು ಕಲಕಿ ನೋಡಿದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮುಜ್ಸಾ ಭೂರಾನ ಕೊಯ್, ನನ್ನಂಥ ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇದರ ಅರ್ಥ, ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಬೆರಳೆತ್ತಿ ತೋರಿಸೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಒಂದು ಬೆರಳು ಅವ್ರು ತೋರಿಸಿದ್ರೆ 4 ಬೆರಳು ನಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತದೆ. ಹೇ, ಮೊದಲು ನೀನು ಸುಧಾರಿಸಿಕೋ. ಪಹಲೆ ತುಮ್ ಅಚ್ಚೆ ಬನೋ, ಜೋ ತುಮಾರಿ ಮನ್ ಮೇ ಜೋ ಬುರಾಯಿ ಹೇ ಉಸ್ ಬುರಾಯಿ ಕೋ ನಿಕಾಲ್ ದೋ. ತುಂಬ ಸೊಗಸಾದಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೌರವ್ ಅವ್ರ ಪಾಂಡವ್ ದಾಯಾಥೆ. ದಾಯಾದ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರಿ ದಾಯಾದಿಗಳು. ಕೌರವರು ಮತ್ತು ಪಾಂಡವರು ದಾಯಾದಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಅವ್ರ ಗಾಂಧಾರಿಗೆ 101 ಪುತ್ರ ಥೆ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗಾಂಧಾರಿಗೆ 101 ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ರು. पांडुराज की मृत्यु के बाद वन में रहे. कुंती एवं पांडु पुत्रों को भीष्म पितामह ने हस्तिनापुर लाकर कौरव और पांडवों दोनों को विद्याभ्यास करवाया, परंतु दुर्योधन को हमेशा पांडवों पर ईर्ष्या की भावना थी. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಪಾಂಡುರಾಜ ಸತ್ತ ನಂತರ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಪಾಂಡು ಪುತ್ರರು ವನದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಅದಾದ ನಂತರ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಅವನೋನೆ ಹಸ್ತಿನಾಪುರ ಲೇಕರಾಯೇ. ಕುಂತಿ ಮತ್ತು ಪಾಂಡು ಪುತ್ರರನ್ನು ಹಸ್ತಿನಾಪುರಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಕೌರವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ನೀಡಿದರು. ಅದಾದ ನಂತರ ಲೇಖಿನ್ ಪರಂತು ಆದರೆ ದುರ್ಯೋಧನ ಯಾವಾಗಲಿದ್ರೂ ಪಾಂಡವರೊಂದಿಗೆ ದ್ವೇಷವನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ದ. उसके बाद दुर्योधन अपने मामा शकुनि के साथ मिलकर पांडवों को नाश करने के लिए षड्यंत्र रचा. वारणावत में चलने वाले जुलूस में भाग लेने के लिए पांडवों को धृतराष्ट्र की ओर से भेजने की प्रबंध किया. वारणावत में पहले ही मोम से भवन निर्माण करके वही ठहरने की भी किया गया था और रातों रात वह भवन आग से भस्म होने की योजना भी बनाई गई थी. ನೋಡಿ ದುರ್ಯೋಧನ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ದುರ್ಯೋಧನ ತನ್ನ ಮಾಮನಾದಂತಹ ಶಕುನಿಯ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿ ಪಾಂಡವರನ್ನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ನಾಶ ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ ರಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ಷಡ್ಯಂತ್ರದ ಮೂಲಕ ಪಾಂಡವರನ್ನು ವಾರಣಾವತಿ ಎನ್ನುವಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಜುಲೂಸ್ ಅಂದ್ರೇನೋ ಮೆರವಣಿಗೆ, ಜಾತ್ರೆ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹಬ್ಬ ಇದೆ. ಆ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಪಾಂಡವರನ್ನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿ ಅನ್ನುವಂಥ ಯೋಚನೆಯನ್ನು ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ಪಾಂಡವರು ವಾರಣಾವತಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾರೆ. ಆ ವಾರಣಾವತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಅರಮನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿರ್ತದೆ. ಓ ಕಿಸ್ಕಾತ
मोम से बना भवन। मोम ಅಂದ್ರೆ ಅರಗಿನ ಮನೆ। ये योजना मंत्री विदुर को मालूम हो गया। दुर्योधन ಮತ್ತು ಶಕುನಿ ಮಾಡಿದಂತಹ ಯೋಜನೆ किसे मालूम होता है? विदुर को मालूम हो जाता है। उन्होंने पांडवों को इस घटना से बचाने की एक सुरंग मार्ग बनवाया, उस महल को आग लगवाया और सब लोगों ने समझा कि कुंती और उनके पुत्र इस दुर्घटना में मारे गए। आवाग ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ವಿದುರ ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾನೆ। ಸುರಂಗ ಮಾರ್ಗವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ ನಂತರ ಆ ಅರಗಿನ ಮನೆಗೆ ಬೆಂಕಿಯನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗ್ತದೆ। सुरंग मार्ग से उन्होंने बाहर आए और उनकी इस दुर्घटना से उन्होंने बच गए। पांडवों ने जंगल में वन में गुप्त मार्ग से आकर भटकते रहे। बाद वे सब एक चक्र नगरी को आ पहुंचे। ये था इस कथा का संदर्भ। तो आइए बच्चों, हम इस एकांकी में आने वाले पात्रों के नाम हम देखेंगे। इस एकांकी के आने में पात्रों के नाम है, पहला पात्र है ब्राह्मण, ये घर का मालिक है। और दूसरा पात्र है ब्राह्मणी, ब्राह्मण की पत्नी। और तीसरा है कुंती, भीम की माता। चौथा पात्र है भीम, कुंती का पुत्र। और इसमें आने वाला और एक पात्र है बकासुर, यानी कि बकासुर एक राक्षस था। इस भीम और राक्षस एकांकी में आने वाले ये 5 पात्र है। उसके साथ इसमें आने वाली ब्राह्मण की बेटी आती है और बकासुर के 2 सहचर भी आते हैं। तो देखिए बच्चों, आज हम एकांकी को हम देखेंगे। पहला दृश्य, मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। गरीब ब्राह्मण का घर है, सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी छाया हुआ है। जब पर्दा उड़ते ही पता चलता है। तो देखिए बच्चों, आप इस चित्र में देखते हैं कि इस चित्र का दृश्य हमें देखते ही पता चलता है कि सब उदासी की भावना वहां पर घटी हुई है। पहला दृश्य, ब्राह्मणी रोकर, मैं कहती हूं तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मण, नहीं, तू कैसे जा सकती है? तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा? बच्चे अभी इतने बड़े कहां हैं, फिर बेटी का विवाह भी करना है। नहीं, मैं ही जाऊंगी। ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಅಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ನನಗೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಬಿಡಿ, ಅವರನ್ನು ಸಾಕೋದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೀಯಾ? ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಈ ಮನೆಯ ಗತಿಯೇನು? ಇನ್ನು ಮಕ್ಕಳು ಅಂಥ ದೊಡ್ಡವರೇನಾಗಿಲ್ಲ, ಮಗಳ ಮದುವೆಯು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇಲ್ಲ, ಮಹಿ ಜಾऊंगा ಅಂದರೆ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಜ್ಜಿ तुम कैसे जाओगे? तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा. नहीं, मैं ही जाऊंगी. ರೀ, ನೀವು ಹೇಗೆ ತಾನೇ ಹೋಗ್ತೀರಾ? ನೀವು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಮನೆಯ ಆಸರೆನೇ ಹೋದಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ಮಹಿ ಜಾऊंगा, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಮ್ಮ माँ, न तुम जाओगी और न पिताजी को जाने दोगी, मैं जाऊंगी. अम्मा, ನಿನಗೂ ಹೋಗಕ್ಕೆ ಕಳಿಸಲ್ಲ, ಅಪ್ಪನಿಗೂ ಕಳಿಸಲ್ಲ, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ माँ कहती है, मेरे रहते मेरे बच्चे मरने को जाए, भगवान मैंने ऐसा क्या पाप किया है? जोर जोर से रोती है. अಯ್ಯೋ, ನಾನು ಬದುಕಿದ್ದು ನನ್ನ ಮಗಳು ಸಾಯಬೇಕೇ? अयो देवरे, नान ಎಂತ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ? ब्राह्मणी जब बोलती है तभी सहसा बाहर से कुंती और भीम वहां पर आते हैं. भीम आते कहता है, क्या बात है, तुम सब क्यों रो रहे हो? बाद भीम कहता है, कहां जाना है तुम्हें? क्या विपदा पड़ी? ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ನಿಮಗೆ? ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ? बाद में कुंती कहती है, अरे भाई हुआ क्या, कुछ बताओ. ಅಣ್ಣ ಏನಾಯಿತು, ಏನಾದರೂ ಹೇಳಿ. कोई नहीं बोलता, उसी तरह से रोते रोते रहते हैं. हाँ, रोना बंद करके बात बताओ. ब्राह्मण, बात क्या है, मेरा भाग्य फूट गया, इससे कहता रहा चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यहां तो यही की मिट्टी में ऐसा रम गई कि जाने का नाम नहीं लेती. मेरा तो बुलावा आ गया. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ?
ನನ್ನ ಹಣೆಬರನೇ ಕೆಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಇವಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇರೋದು ಬೇಡ ಅಂತ. ಆದರೆ ಇವಳು ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ತಾಳ. ಇಸ್ ಮಿಟ್ಟಿ ಮೇ ಐಸಿ ಮಿಲ್ ಗೈ. ಮಿಟ್ಟಿ ಅಂದರೆ ಮಣ್ಣು. ಅಂದರೆ ಈ ಏಕಚಕ್ರನ ಬಾಂಧವ್ಯ ಅಷ್ಟು ಇವಳು ಆ ಮಣ್ಣಿನ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲಪ್ಪ. ಅಂದರೆ ಈ ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟೇ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವ್ರು ರೆಡಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಹೀಗೇನು ಮಾಡಲಿ, ನನಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ, ಏನು ಮಾಡಲಿ? कुंती कहती है कहाँ से बुलावा आ गया, कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है, हम कुछ ना कुछ जरूर करेंगे. ಏನ್ರಪ್ಪ ಏನಾಯ್ತಮ್ಮ, ಎಲ್ಲಿಂದ ಕರೆ ಬಂದಿದೆ ನಿಮಗೆ? ನೀವೇನಾದರೂ ಹೇಳಿದ ತಾನೇ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದು. ಏನು ದುಃಖ ಆಗಿದೆ? ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ತಾನೇ ನಾವು ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ब्राह्मण कहता है हाय बहन तुम हमारे अतिथि हो, अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए. ಏನಂತ ಹೇಳಿ ಸಹೋದರಿ, ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು. बात कुंती कहती है अच्छा तुम न बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ. बेटी से हाँ बेटी बताओ तो क्या बात है. ನಾನು ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಕೇಳ್ತೇನೆ. हाँ ಮಗಳೇ ಏನಮ್ಮ ಹೇಳು ನೀನಾದರೆ. बात सुनते ही ब्राह्मणी कहती है अजी बता क्यों नहीं देते, ये परदेसी है, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता. ಯಾಕ್ರಿ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ? ಪಾಪ ಇವರು ಪರದೇಶಿಗಳು. ಪರದೇಶಿ का मतलब होता है ಪರದೇಶಿ, मतलब ಪರ ಅಂದರೆ दूसरे, ಪರ ಊರಿಂದ ಬಂದಂತ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಪರದೇಶಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. तो ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ये परदेसी है, उस राक्षस की कहानी इन्हें क्या पता. ಅವರು ಪರದೇಶಿಗಳು ಅಂದರೆ ಪರ ಊರಿಂದ ಬಂದವರು. ಪಾಪ ಇವರಿಗೇನು ಗೊತ್ತು ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕತೆ. ರೀ ಹೇಳ್ಬಿಡ್ರಿ. हाँ हम लोग उसे बक कहते हैं, वैसे उसका पूरा नाम बकासुर है. हाँ ನಾವೆಲ್ಲ ಅವನನ್ನು ಬಕ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. ಅವನ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಕಾಸೂರ್. ಓಹೋ ಬಕಾಸೂರ್, फिर वहाँ क्या करता है. ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ ಆಹಾ ಬಕಾಸುರ್ನ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕರ್ತಾ ಕ್ಯಾ, ಈಸ್ ನಗರಿ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ है. ಏನಪ್ಪ ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು? ಈ ನಗರದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ. कुंती कहती है राक्षस रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो, क्या वहां अब जा रहा है तुम, या तुमसे कुछ अपराध हो गया है. ಏನು ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆಯೇ? ಅವನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ನೀವ್ಯಾಕೆ ಆಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಏನೀಗ ಅವನು ಎಲ್ಲೋ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನಾ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧವಾಗಿದೆಯೇ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ನಾ ಬಹನ್ ಕುಚ್ ಅಪರಾಧ ನಹೀ ಹುವಾ. ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ, ನಮ್ಮಿಂದ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧವಾಗಿಲ್ಲ. ಭೀಮ್ तुम पहलिया बुझा रहे हो, ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है, क्या यहां कोई राजा नहीं है. ಏನಪ್ಪ ನೀವೇನು ಒಗಟ್ಟು ಹೇಳ್ದಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಅಂತ ಯಾವ ರಾಕ್ಷಸನಿದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ, ಈ ನಗರದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಏನು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ರಾಜನಿಲ್ಲವೇ? बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूं, इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है, उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है, वही अब हमारी रक्षा करता है. ಮಗು ನಿನಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ನಗರದ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲನಾಗಿದ್ದಾನೆ. ಉಸೆ ದಬಾಕರ್, ಅವನನ್ನು ತುಳಿದು ನಿಜವಾದ ರಾಜ ಈ ಬಕಾಸುರನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. फिर वहां से कुछ बदले में मांगता होगा. हाँ ಈಗ ಅರ್ಥ ಇತ್ತು, ಅವನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದರ ಬದಲಾಗಿ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ब्राह्मण हाँ बेटा बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 मनुष्य लेता है. ಹೌದು ಮಗು, ಬಕಾಸುರ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದರ ಬದಲಾಗಿ ಅವನು ನಮ್ಮಿಂದ 1 ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ, 1 ಮನುಷ್ಯನಂತ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾನೆ. तो देखिए बच्चों एकांकी कैसी थी. तो देखिए इस एकांकी में आए हुए कुछ नए शब्दों को हम यहां पर देखेंगे. तो देखिए पहला है विपदा, उसका अर्थ है मुसीबत, ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆಪತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಪಹಲಿಯಾ ಬುಜಾನಾ, ಪಹಲಿಯಾ ಬುಜಾನಾ ಅಂದರೆ ಘುಮಾವ್ ಫಿರಾವ್ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ನಾ, ಅಂದರೆ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ಮಾತು.
ರಖವಾಲಿ ಅಂದರೆ ಪಹರೆದಾರಿ, ಕಾವಲುಗಾರ. ಬಾರಿ ಅಂದರೆ ಕ್ರಮವಾರ ಸ್ಥಿತಿ ಅಥವಾ ಸರದಿ ಸಾಲು. ಭೂಗತನ ಅಂದರೆ ಝೇಲ್ನ, ಅನುಭವಿಸು. ಉಜಾಡನ ಅಂದರೆ ಬರ್ಬಾದ್ ಕರ್ನ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾಶ ಮಾಡು, ಹಾಳು ಮಾಡು. ಅಜೀಬ್ ಅಂದರೆ ವಿಚಿತ್ರ. ಸಬ್ರ ಅಂದರೆ ಸಹನಶೀಲತಾ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಸಹನೆ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಉತಾವಲ ಅಂದರೆ ಜಲ್ದಬಾಜಿ ಅಂದರೆ ಆತುರ. एकांकी के प्रमुख अंश ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, आपको मैंने पहले ही कह चुका हूं, गुप्त मार्ग से पांडवों ने अपनी प्राण बचाकर वन की ओर प्रस्थान करते एक चक्री नगर पहुंचते हैं. वहां एक ब्राह्मण के घर के एक भाग में वे भी ब्राह्मणों की तरह वेश बदलकर भिक्षाटन करते करके जीवन बिताने लगे. तो देखिए वहां पर मैंने कहा आपको एक भवन को आग से जल लगाया गया था. तो देखिए आप इस चित्र में देख रहे हैं, भवन को आग लगाया गया. बाद में पांडवों ने जंगल की ओर निकल पड़े हैं. उस एक चक्र नगर के राजा बहुत दुर्बल थे, उसको दबाकर बकासुर असली राजा बन बैठा था. अब वहां नगर का रक्षा करता है, बदले में खाने के लिए प्रतिदिन एक गाड़ी अन्न, 2 भैंसे, एक आदमी को लेता है. इसलिए नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है. ನೋಡಿ, ಆ ನಗರದ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲನಾಗಿರ್ತಾನೆ ಮಕ್ಕಳ. ಅವಾಗ ಅವರೆಲ್ಲ ಊರಿನ ಜನ ಸೇರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ಸರದಿ ಸಾಲು. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಒಂದು ಗಾಡಿ ತುಂಬ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ, ಯಾರೋ ಅದೇ ಬಕಾಸುರಿ. ಬಕಾಸುರ ನೋಡಿ, ಇದೇ ಬಕಾಸುರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಡೀ ಏಕಚಕ್ರ ಜನರಿಗೆಲ್ಲ ಆತಂಕವೇ ಮೂಡಿಸ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಕೊಲ್ಲೋದು ಹೊಡೆಯೋದು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಸುಮಾರು 40 ವರ್ಷೋಂಸೆ, ಸುಮಾರು 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರು ಎಲ್ಲ ಅವನು ಹಿಂಸೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಜನ ಸೇರಿ उस गांव के सभी लोगों ने मिलकर बारी बांध ली है. जब जिसकी बारी आती है तब वही यह सब सामान ले जाना पड़ता है. ಯಾರ ಸರದಿ ಬರ್ತದೋ ಆಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇವೆಲ್ಲ ಸಾಮಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಮುಂದೆ एक दिन ब्राह्मण की बारी आई तो ब्राह्मण उनकी पत्नी और बच्चे सब रो रहे थे. ಒಂದು ದಿನ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಒಂದು ಸರದಿ ಬಂದಾಗ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. आज कौन आहार ले जाए, ಆ ಬಕಾಸುರನ ಯಾರು ಆಹಾರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಅಳ್ತಾ ಇರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ आवाग जब उनकी आवाज़ रोते जो आवाज़ सुनकर कुंती और भीम उनके घर आते हैं. कुंती ಮತ್ತು ಭೀಮ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದು ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಾಯಿತು, ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಏನು ಕಷ್ಟ ಆಯಿತು ನಿಮಗೆ, ಅಳೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು, ನೀವೇನಾದರೂ ಹೇಳಿದ್ರೆ ತಾನೇ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ದುಃಖವನ್ನು ನೀಡಬಾರ್ದು. ಆವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾರೆ, क्यों ऐसा क्यों कह रहे हो, क्योंकि अतिथि हो तो क्या, अगर आप बताएंगे तो मैं कुछ हल करने की सोचूंगी या आपके दुख को दूर करने की कोशिश करेंगे तो करेंगे. यह कहते हुए अदाद नंतर बाद में ब्राह्मण ने सब कुछ बता दिया. आग ब्राह्मण ಹೀಗೆ ಏಕಚಕ್ರ ನಗರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸನಿದ್ದಾನೆ, उससे बहुत आतंक हो गई है, इसलिए हम उसे एक गाड़ी अन्न देना चाहिए और एक मनुष्य देना चाहिए, 2 भैंसे देना चाहिए. इस तरह से बहुत सारे विचारों को उसके सामने ब्राह्मण ने बताते हैं. तब कुंती कहते, इतनी थोड़ी विचार के लिए आप इतनी चिंतित हो, इष्टु चिक्क विषय की इष्टाक नहीं चिंतितरागिद्रा, आप नहीं डरना. अब वहाँ कौन जाएगा, आपकी तरफ से मेरा बेटा यह भीम उस राक्षस के पास जाएगा. कल भोजन की तैयारी करो, खुशी खुशी से आप भोजन की तैयारी करो. कल भी यह मेरा बेटा उस राक्षस को भोजन लेकर जाएगा. ನೋಡಿ, ನೀವೇನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿ, ನಾಳೆ ನನ್ನ ಈ ಮಗ ಎಲ್ಲ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಅನ್ನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಇಷ್ಟು ಈ ಕಥೆಯ ಒಂದು ಸಾರಾಂಶವನ್ನು, ಮುಂದಿನ ಘಟನೆಯನ್ನು ನಾನು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಮಕ್ಕಳ, ಈಗ ಅಭ್ಯಾಸದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. अभ्यास प्रश्न, एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न आता है, बकासुर कहाँ रहता था. दूसरा प्रश्न है, भीम कौन था. भीम और राक्षस पाठ के लेखक कौन है. बच्चों बताइए, तैयार हैं ना आप. तो देखिए पहला प्रश्न है, बकासुर कहाँ रहता था, बताइए. अच्छा, बकासुर एक चक्र नगरी में रहता था. बहुत बढ़िया, बहुत खूब. आप बताइए, भीम कौन था. हाँ, भीम कुंती का पुत्र था. भीम और राक्षस पाठ के लेखक कौन है, जो मैंने आपको लेखक परिचय में बताया था, कौन है. अच्छा,
भीम और राक्षस पाठ के लेखक श्री विष्णु प्रभाकर जी है। बहुत खूब आपने इस अभ्यास प्रश्न को किया और हम और एक प्रश्न की ओर तरफ जाएंगे, आगे की प्रश्न की तरफ जाएंगे। देखिए बच्चों, अभ्यास, निम्नलिखित शब्दों से रिक्त स्थान भरिए। तो बच्चों वहां पर भीम, पहेलियां, दानव, अतिथि, सहारा, भोज, इस तरह से कुछ शब्दों को वहां पर दिया गया है। आप इन निम्नलिखित शब्दों में रिक्त स्थान पर कौन सा सही उत्तर है आप उसे लिखना चाहिए। तुम चले गए तो घर का डैश ही चला जाएगा। तुम डैश बुझा रहे हो, डैश को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए। पहला प्रश्न के लिए पहला उत्तर बताइए बच्चों। तुम चले गए तो घर का, हाँ बताओ, हाँ, सहारा ही चला जाएगा। दूसरा प्रश्न के लिए तुम डैश बुझा रहे हो, सही उत्तर बताओ, हाँ, तुम पहेलियां बुझा रहे हो। अच्छा, बहुत खूब। तीसरा प्रश्न के लिए, हाँ, अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए। बहुत अच्छा आपने इन प्रश्नों का जवाब दिया। अब आप अनुरूपता के प्रश्न के बारे में देखेंगे। तो पहला प्रश्न है, सहदेव माद्री का बेटा, भीम डैश। भीम मानव, बकासुर डैश। तीसरा है, अर्धनारीश्वर, यह एक उपन्यास है, आवारा मसीहा डैश। दुर्योधन कौरव, भीम डैश। और पांचवा है, पाठ पढ़ाना, सबक सिखाना, भाग्य फूटना डैश। तो देखिए पांचों प्रश्नों को आप लिख लीजिए। तो देखिए यहां पर ऐसा दिया है, सहदेव मांद्री का बेटा है तो भीम किसका बेटा है बताओ। अच्छा, कुंती का बेटा। दूसरा प्रश्न के लिए, भीम मानव है, बकासुर कौन है, राक्षस। अर्धनारीश्वर एक उपन्यास है, आवारा मसीहा क्या है, जीवनी। बहुत खूब। दुर्योधन कौरव है तो भीम कौन है, पांडव। पाठ पढ़ाना, इस मुहावरे का अर्थ है सबक सिखाना। तो भाग्य फुटना, ಭೂರ ಹೋನ. ಮಕ್ಕಳೇ ತುಂಬ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಮೊದಲೆರಡು ಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮೂರನೇ ಪದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀರಾ ನೀವು. ಹಾಗಾದರೆ ನೋಡಿ ಮುಂದೆ ಗೃಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬರೆದುಕೊಳ್ಳಿ. उसका पूरा नाम बकासुर है. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है. भगवान तुम्हारे बेटे की रक्षा करेगा. बड़ा अजीब आदमी है. ಈ ನಾಲ್ಕು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ತಾವು ಕನ್ನಡದ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಅನುವಾದ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ತೋರಿಸ್ರಿ. तो बच्चों देखिए, तो शेष कथन अगली कक्षा में, उಳಿದ अध्याय ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ. तब तक के लिए आप लोगों को अच्छी तरह से इन सभी होमवर्कों को लिखिएगा. आपको धन्यवाद. नमस्ते.